पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः रणी मारिले निशाचर कुंभकर्णासी क्रोधकार गिळावया पैवानरा अतिसत्वर धावला। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथित अनुसंधान आहे। कुंभकर्ण आपल्या असणाऱ्या सहसैन्यासह राम लक्ष्मण वानराबरोबर युद्ध करण्यासाठी गेला। त्याच वेळेस असणारा राक्षस आणि वानर यांच्यामध्ये युद्ध त्या ठिकाणी झालं आणि कुंभकर्णाचा असणारा राक्षस सैन्य त्या ठिकाणी मरू लागलं। वानर मंडळी त्या ठिकाणी मारू लागली। ते कुंभकर्णानं त्या ठिकाणी पाहिलं गेलं आणि पाहिल्यानंतर कुंभकर्णाला अतिशय राग त्या ठिकाणी आलेला आहे आणि असणारा कुंभकर्ण त्या ठिकाणी काय करू लागला। सम्मुख येता कुंभकर्ण मागन सरती वानरगण अंगाद्या श्वासीले पूर्ण करवयारण उद्यता। मग हे कुंभकर्णाला बिहोन म्हणले त्या ठिकाणी वानर मंडळी लपून बसू लागली, निघून बाजूला त्या ठिकाणी जाऊ लागली। त्यावेळेस असणाऱ्या अंगदाना म्हणजे सगळ्याला आश्वासित केलं, धीर त्या ठिकाणी दिला आणि वानर त्या ठिकाणी आतुरवेळी झाले। असणाऱ्या स्फुरण त्या ठिकाणी आलं आणि असणाऱ्या तावातावान असणाऱ्या राक्षसाबरोबर धुरंधर युद्ध वानर मंडळी करू लागली। देवोनी राम नामाचा धीर अंगदे परतविले वानर करुणी वाढीवेचा गजर धावले समोर कुंभकर्ण। मग असणार त्या ठिकाणी अंगदीने धीर त्या ठिकाणी वानराला दिलं। रामनामाचं स्मरण त्या ठिकाणी करा, हे धैर्य रामनामरूपी धैर्य त्या ठिकाणी असणाऱ्या वानर मंडळीला त्या ठिकाणी अंगदाने दिलं। वानर उत्स्फूर्त झाली, प्रभू रामचंद्र की जय म्हणून आवेशानं रणभूमीकडे युद्धासाठी धावू लागली। सांडोनी शरीराची आस मरणावरी गालोनी कास वानरवीरा विशेष अति उल्हास संग्रामी। मग वानर मंडळीला एवढा उल्हास त्या ठिकाणी झाला, देहावर उदास त्या ठिकाणी झाले। प्रभू रामचंद्राचं कार्य करत असताना हा देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव हा भाव निश्चित त्या ठिकाणी केला आणि आवेशानं असणाऱ्या युद्धासाठी राक्षसावर तुटून वानर मंडळी पडू लागली। रामनामाच्या गजरी मरण घालून तोडरी कुंभकर्णाशी समरी युद्ध वानरी मांडले। मग असणारा त्या ठिकाणी वानरांनी एवढा आवेश त्या ठिकाणी आलेला आहे, रामनामाचा गजर त्या ठिकाणी केला। रामनामाच्या गजराच्या जोरावर असणाऱ्या मरणाला सुद्धा आपल्या पायाखाली त्या ठिकाणी घातलं गेलं आणि उत्स्फूर्त असणाऱ्या शक्तीनं आवाजानं असणारी वानर मंडळी गर्जना करून राक्षसाबरोबर युद्ध करू लागली। कुंभकर्ण आवेशेता त्यासी वानरवीर समस्त शिळा शिखरे पर्वत स्वयंहानित साटोपे। मग आपली राक्षस त्या ठिकाणी मरू लागली, संपू लागली। हे बघून असणाऱ्या कुंभकर्णाला अतिशय राग आला। कुंभकर्ण धावतच वानरावर त्या ठिकाणी जाऊ लागला। त्यावेळेस वानरांनी भली मोठी असणारी शीळ उचलायची, पर्वत उचलायचा, भले मोठे वृक्ष त्या ठिकाणी उपडायचे नसणाऱ्या कुंभकर्णावर त्या ठिकाणी मारा वानर मंडळी करू लागलेली आहे। कुंभकर्ण रागे करी वानर करावया बोहरी धरोनिया दोही करी मुका भीतरी गालित। मग म्हणजे कुंभकर्ण ही त्या ठिकाणी चिल्ला गेला, रागाला त्या ठिकाणी गेला, आपल्यावर झाडं टाकतात। याचा असणारा वाईट कुंभकर्णाला वाटलं, रागाच्या भरात तावात असणाऱ्या वानराबरोबर झुंजू लागला। त्याच वेळेस एक एक वानर म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही हाताने धरायचं, गपशिरी म्हणजे तोंडात टाकून त्या ठिकाणी गिळायचं। असं वानराला त्रास कुंभकर्ण देऊ लागला। वानर घालिता मुखांतरी सवेची निगती कर्णद्वारी बैसोनिया नाकावरी बुबुकारी गरजता। मग असणारा त्या ठिकाणी वानर धरायची, तोंडात टाकायची, तोंडात टाकल्याबरोबर वानराने कानावाट बाहेर यायचं, कुंभकर्णाच्या नाकावर बसून जय श्रीरामचा जय घोष त्या ठिकाणी द्यायचा। त्रिगोनिया कर्णद्वारी वानर चढले मुकुटावरी एक बैसले ध्वजाग्री एक छत्राग्री वळंगले। मग म्हणजे त्या ठिकाणी वानर मंडळी गिळल्याबरोबर बाहेर असणाऱ्या कानातून बाहेर त्या ठिकाणी यायची, नाकावर बसायची, मुकुटावर त्या ठिकाणी बसू लागली
असणाऱ्या रथावर ध्वज होता, त्या ध्वजाच्या असणाऱ्या शिखरावर त्या ठिकाणी बसू लागली, रथाच्या शिखरावर त्या ठिकाणी वानर मंडळी बसू लागली. वानर गेले हातोहात मुख राहिले हकाकित, चवीन लाभीची निश्चित समसमित वाळी. मग कुंभकर्णानं असणाऱ्या त्या ठिकाणी तोंडात वानर टाकलं की त्याला आनंद त्या ठिकाणी व्हायचा. घराघराची वाटल्या त्या ठिकाणी चाटायचा, बघायचा कुठं सापडतंय काय सापडतंय. असणारं खारट लागेना, तिखट लागेना, आंबट लागेना, दातातलं अडकलंय का बघावं म्हटलं तर दातात बी कुठं त्या ठिकाणी दिसेना. वेळ तर कष्ट त्या ठिकाणी गेलं, चव कसलीच म्हणली त्या ठिकाणी लागेना गेली, वेळ तर आपलं कष्ट त्या ठिकाणी गेलं. दुःखी असणारा कुंभकर्ण झाला. जीवा राहिली वणवणीत सावले ठेले दांत, काही नाडळे मुखात सरपडीत कुंभकर्ण. ज्या दाताला सुसलेली आस त्या ठिकाणी लागली होती वानरं गिळायची खायची, ती आस त्या ठिकाणी व्यक्त गेली. असणारा राजा असणाऱ्या कुंभकर्णाच्या मनाला अतिशय आनंद झालता, आपलं पोट भरल म्हणून. पण पोट बी रिकाम त्या ठिकाणी राहिलं. तोंडही असणाऱ्या त्या ठिकाणी आवळे चाटून बघू लागला, पण कुठंच काय त्या ठिकाणी लागना गेला. कुंभकर्ण उदास झाला, खिन्न कुंभकर्णाची अवस्था झाली. वानर नाडळती घासांसी रागाला कुंभकर्णासी, मारावया वानरांसी अत्यावेशी चालीला. मग कुंभकर्णानं जबड्यात म्हणजे सगळीकडे बघितलं, दातात अडकलंय का, घशात अडकलंय का, तोंडात आहे का, सगळीकडे जी फिरवून बघितली पण कुठंच काय त्या ठिकाणी नाही. म्हणून असणारा राग कुंभकर्णाला त्या ठिकाणी आला, आणि रागाच्या भरात असणाऱ्या युद्धासाठी पुढे कुंभकर्ण सरकू लागला. छेदावया वानरांचा कंद कुंभकर्णाला क्रोध, तव पावला अंगद रणबंद समवेत. मग कुंभकर्णाने विचार केला, आता म्हणजे तोंडात कुठंच म्हणजे त्या ठिकाणी सापडलं नाही गेलं. म्हणून अतिशय आवेश त्या ठिकाणी आला, सगळ्या वानराचा काटा काढतो म्हणून असणाऱ्या वानर मंडळीवर धावून जाऊ लागला. कुंभकर्ण अंगदादी दाही जण, उठावले वानरगण कोण कोण ते ऐका. मग कुंभकर्ण आवेशानं धावत म्हणजे वानरावर त्या ठिकाणी जाऊ लागला. तेव्हा अंगदानं आवेशानं अंगदजी धावू लागले. त्याच वेळेस अंगदा बरोबर असणारे 10 वानरवीर ही उठले. कोण कोण उठले ऐका नावं. अंगद कुमुद नील प्रख्यात, गवाक्ष गवय आणि विनीत, महेंद्र द्विविध जांबवंत हरिविख्यात महावीर. मग त्या ठिकाणी असणारा मैदा द्विविध आहे, गवय आहे, गवाक्ष आहे, शरभ आहे, नील आहे. ही जी वानर मंडळी आहे ही आता वाचली गेली. ती असणारी वानर मंडळी उठली गेली अंगदा बरोबर आणि राजा असणाऱ्या कुंभकर्णाबरोबर युद्धासाठी जाऊ लागली. ही 10 जणी वीरी क्षोभे कुंभकर्णावरी, शिळा शिखरे पर्वतगिरी बहुतरुवरी हानिल्या. मग हेच 10 वीर त्या ठिकाणी अंगदा बरोबर उठले. भले मोठे असणारे वृक्ष शिळा पर्वत पाषाण त्या ठिकाणी उचलले असणाऱ्या कुंभकर्णावर फेकून आणू लागले. कुंभकर्णाच्या अंगावरी शिळा शिखरे होत चुरी, पिष्ट होई जे तरुवरी महावीरी हानिता. मग असणाऱ्या महान असणारी वानर मंडळी आहेत त्यांनी म्हणजे असणारी पर्वत पाषाण म्हणजे त्या ठिकाणी कुंभकर्णाच्या अंगावर टाकलं की असणारी चूर्ण त्या ठिकाणी व्हायची, फुटून जायची. आणि वृक्ष भले मोठे वृक्ष उपटून म्हणजे त्या ठिकाणी आणलं की त्याचा बी चुरा म्हणजे त्या ठिकाणी खाली व्हायचा. एवढे बलाढ्य वीर कुंभकर्णाला मारा देऊ लागले तरी कुंभकर्णाला कायच त्याचं वाटना. अंगदाची प्रबळ शिळा नभेदीची त्याच्या शुळा, रथ सांडोनी उडाला गजबजीला कुंभकर्ण. मग त्या ठिकाणी अंगदानं भली मोठी असणारी शीळ उचलली गेली. त्या असणाऱ्या शिळेचा गदेनं चूर्ण करावा असा विचार कुंभकर्णाने केला. नसणारी गदा म्हणली त्या ठिकाणी हाणली, शूळ म्हणली असणाऱ्या पर्वतावर त्या ठिकाणी हाणला गेला. पण पर्वत काही त्या ठिकाणी फुटला नाही. पर्वताचं निवारण त्या ठिकाणी शिळानं झालं नाही. म्हणून तसाच असणारा पर्वत आपल्या अंगावर येऊ लागलेला आहे. हे कुंभकर्णानं त्या ठिकाणी बघितलं गेलं, शीळ आपल्या अंगावर येऊ लागलेली आहे, बघितली गेली. आता आपल्याला निवारण करता येत नाही, काय करावं. असणाऱ्या कुंभकर्णाची हडवड त्या ठिकाणी झाला. असणारा कुंभकर्ण भयभीत त्या ठिकाणी झाला आणि काय करू लागला. रथ सारथी सहस्र खर, ध्वज पताका सहित छत्र, अवघा केला चक्कचूर अंगदेवी रे गरजोनी. मग तेवढ्यात काय करावं म्हणून विचार केला आणि ताडकन असणाऱ्या रथावरनं खाली उडी मारून म्हणजे असणारा कुंभकर्ण बाजूला झाला.
तेवढ्यात वर्ण शीळ त्या ठिकाणी रथावर पडली. रथाला 1000 असणारी म्हणजे त्या ठिकाणी गाढव असणारी गाढव त्या ठिकाणी होती. ती गाढवा सहित रथाचा असणारा चाकाचूर म्हणजे त्या शिळेखाली झाला. अंगदे थोर केली ख्याती कुंभकर्ण केला वीरती तेने गदा घेतली हाती कोपानुवृत्ती दाविन्याला. मग अंगदानं एवढा बलहाट्य पराक्रम त्या ठिकाणी केला. आपल्या शिळेनं रथाचा चरत्याचा घोड्याचा असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी चकाचूर केला गेला. हे कुंभकर्णानं बघितलं गेलं. कुंभकर्णाला अतिशय राग त्या ठिकाणी आला आणि गदा घेऊन धावू लागला. रथ सारथी होता चूर उडून गेला निशाचर गदा शुळेची सशस्त्र मारू वानर धावला. मग त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे अंगदाच्या शिळेनं रथ असणारा संपला गेला. असणारा त्या ठिकाणी गाढवा मिली गेली. रथाची चाक आग त्या ठिकाणी मोडला गेला. सारथीही मेला गेला. हे पाहिलं गेलं. दुःख त्या ठिकाणी झालं. असणारा एका हातात शूळ घेतला, दुसऱ्या हातात गदा त्या ठिकाणी घेतली आणि वानराचा जीव घेतो म्हणून असणारा कुंभकर्ण धावू लागला. अंगद वाक्य प्रबोधनी वानरवीर रणांगणी पाठी देणे नाही कोणी भिडती रणी साटोपे. मग त्या ठिकाणी अंगदानं सर्व वानर मंडळीला आश्वासित केलेलं होतं, धीर दिलेला होता, रामनामाचं स्मरण करण्यासाठी सांगितलं होतं. त्याच्या जोरावर वानर मंडळी निशंक झाली. बहु पुरण त्या ठिकाणी पावले गेले. म्हणून कसलच कुंभकर्णाला न भीता त्याच्यावर वानर मंडळी तुटून लढू लागले. कुंभकर्ण शूळ हस्ते एके गाये वानर ते 700 800 खोचोनी आम्ही ते पाडिली. मग त्या ठिकाणी कुंभकर्णाला अतिशय राग आलेला. रागाच्या भरात शूळ आणि गदा घेऊन त्या ठिकाणी धावू लागला. आपल्या असणाऱ्या शूळेनं गदेनं वानराला मार त्या ठिकाणी देऊ लागला. 600-700 वानराला त्या ठिकाणी गदेनं शूळानं असणारा कुंभकर्ण त्या ठिकाणी घायाळ करू लागलेला आहे. दोन्ही हात 1600 1800 10,000 संख्यात कपी मारित आवेशी. मग एवढंच नाही, आवेश आलेला आहे. आवेशाच्या भरात असणारा कुंभकर्ण त्या ठिकाणी धावून जाऊ लागलेला आहे. गदेनं टोल देऊ लागलेला आहे. असणाऱ्या शूळानं त्या ठिकाणी मारू लागलेला आहे. असणाऱ्या त्या ठिकाणी 1500 1600 1800 2000 वानर आणि त्या ठिकाणी कुंभकर्ण एकाच गावानं त्या ठिकाणी मारू लागलेला आहे. वानरवीर संख्यात कुंभकर्णे खेव्यात रगडोनिया परिमित रणीभूत पाडिले. मग एवढंच नाही, असणारा कुंभकर्ण त्या ठिकाणी धावत जाऊ लागला. असणाऱ्या गदेचा मार देऊन कितीतरी असणाऱ्या वानराला घायाळ करू लागलेला आहे. शूळाचा मार देऊन कितीतरी हजारो वानराला त्या ठिकाणी मारू लागलेला आहे. पायाखाली असणारं तुडवून त्या ठिकाणी वानराला घायाळ करू लागलेला आहे. वानरवीरांची या श्रेणी कुंभकर्णे पाडिल्या रणी अशुद्ध प्रवाहे धरणी झाली चिडानी मेदमांसे. मग एवढी वानरावर असणारा घाव त्या ठिकाणी कुंभकर्ण रागाच्या भरात घालू लागलेला आहे. एवढ्या वानराला मारू लागलेला आहे. सर्व त्या रणभूमीवर वानर मरून रक्ताचा सडा पडला गेला. रक्ताची नदी वाहू लागलेली आहे. जिकडे तिकडे असणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावर जसा चिखल असणाऱ्या मातीचा चिखल व्हावा तसा असणाऱ्या मांसाचा चिखल सगळीकडे त्या ठिकाणी आणि झाला गेला. वानरवीर पडतारणी सुषेण वैद्य शिरोमणी श्रीरामचरण रज घालोनी वानर श्रेणी उठविल्या. मग आपली वानर त्या ठिकाणी मूर्छित पडू लागलेले आहेत, मरू लागलेले आहे, अंत होऊ लागलेला आहे. त्याच वेळेस असणारे सुषेणजी वैद्यराज आहेत. त्यांनी पाहिलं गेलं आपल्या वानराची भंगानी होऊ लागली. जाणलं गेलं. लगेच असणारं औषध त्या ठिकाणी आणलं गेलं. त्या औषधामध्ये असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं चरण तीर्थ त्या ठिकाणी घेतलं गेलं. चरण तीर्थाचे असणाऱ्या चरणाचे रजकण त्या असणाऱ्या तीर्थात मिसळले गेले आणि ते औषध असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या चरण तीर्थ देऊन असणाऱ्या वानराला त्या ठिकाणी आणि जिवंत करू लागलेले आहे. मांस भक्षावया तेत कुंभकर्णे असे पाहत वानर उठले समस्त अति विस्मित तेने झाला. मग त्याच वेळेस असणाऱ्या मध्यधुंद अवस्थेमध्ये असणारा कुंभकर्ण आहे. असणाऱ्या मदानं उन्मत्त झालेला कुंभकर्ण आहे. वानराला मारू लागलेला असंख्य वानर त्या ठिकाणी संपली गेली. हे कुंभकर्णानं पाहिलं गेलं.
आपला असणारा उदरनिर्वाह करावा, पोटाची भूक भागवावी, वानराला गिळंकृत करावं, भक्षण करावं म्हणून असणारा कुंभकर्ण त्या ठिकाणी धावू लागला. मेलेली वानर उचलावी खावी म्हणून खाली बघू लागला तर वानर त्या ठिकाणी नाही. जीवडी मेली, जीवडी मारली, तेवढी सजीव त्या ठिकाणी झाली, जिवंत झाली. म्हणून असणाऱ्या कुंभकर्णाच्या डोळ्याला वानर त्या ठिकाणी दिसना गेलं. भक्ता साह्य श्री रघुनाथ मरोनेदी निज भक्त राम नामे पै गरजत कपी समस्त उठले. मग त्या ठिकाणी असणाऱ्या कुंभकर्णाला जाणलं गेलं आपल्या असणाऱ्या भक्ताला साह्य असणारा राम आहे. आपल्या भक्ताला त्या ठिकाणी मरू देत नाही, भक्ताला कसलंही दुःख त्या ठिकाणी बाधा करू शकत नाही असा असणारा राम त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून मेलेली वानर त्या ठिकाणी जिवंत झाली, सजीव त्या ठिकाणी झाली. म्हणून कुंभकर्ण आश्चर्यचकित झालेला आहे. वानराला खावं म्हटलं आणि बघितलं गेलं तर वानर त्या ठिकाणी दिसना गेलं. रणी वाढला कुंभकर्ण त्यासी करावया रण कपी पावले 5 जण शिळा पाषाण धूम्र योद्धे. मग त्या ठिकाणी असणारा म्हणले एवढा आवेशानं कुंभकर्ण धावत यायला लागलेला आहे. आपल्या वानराला त्या ठिकाणी त्रासून सोडू लागलेला आहे. हे बघितलं गेलं. जे मुख्य असणारी वानर मंडळी आहे, जे बलवान आहे, बलिष्ठ आहे, वीर आहे, शूर आहे, धीरवान आहे, अशी असणारी 5 वानर त्या ठिकाणी असणाऱ्या कुंभकर्णाबरोबर युद्ध करण्यासाठी उठली गेली. 5 वीर संग्रामशील वृषभ शरभ आणि नीळ गवाक्ष गवाया अति प्रबळ वीर शार्दूळ संग्रामी. मग असणारा वृषभ आहे, शरभ आहे, गवाय आहे, गवाक्ष आहे आणि असणारा नीळ आहे. ही 5 वानर बलाढ्य आतुरबळी असणारी त्या ठिकाणी उठली गेली. हातामध्ये असणारं त्या ठिकाणी पाषाण रूपी शस्त्र, शेळ रूपी शस्त्र त्या ठिकाणी घेऊन कुंभकर्णावर धावू लागली. नीळ निजांगे आपण घेऊन पर्वत पाषाण सम्मुख ठोकिला कुंभकर्ण रणी गर्जोन साटोपे. नीळाला बी राग आला, माझे वानर त्या ठिकाणी मारतो का म्हणून राग त्या ठिकाणी आला. रागाच्या भरात भली मोठी असणारी शीळ त्या ठिकाणी उचलली, धनशिरी असणाऱ्या कुंभकर्णाच्या मस्तकावर त्या ठिकाणी फेकली. लागता पर्वताचा घात कुंभकर्ण हृदोरीक्षित तेने रागे मुष्टिघात निरासी देत निजास्ते. मग असणारा पर्वत म्हणजे आपल्या मस्तकावर लागला, रक्तबंबाळ असणारा कुंभकर्ण त्या ठिकाणी झाला आणि कुंभकर्णाला राग आला. मी कुंभकर्ण आहे म्हणला, एवढा बलहाडी असणारा मी आहे आणि मला म्हणला शिळेचा मार त्या ठिकाणी पर्वतानं मारतो का म्हणला, मला रक्तबंबाळ केलंय म्हणून राग आला. रागाच्या भरात आपल्या हाताची मूठ त्या ठिकाणी वळली गेली आणि मूठ वळवून जेवढा असणारा ताकद आहे तेवढ्या ताकदीनिशी असणाऱ्या अंगदाला मुष्टिघात त्या ठिकाणी कुंभकर्णानं दिला. लागताची मुष्टिघात तेने नीळ रुधिर वमित विकळ पडला मूर्छित जेवी पर्वत वज्रघाते. मग म्हणजे असणाऱ्या कुंभकर्णानं मुष्टीचा घाव त्या ठिकाणी हाणल्याबरोबर असणाऱ्या रक्ताची गुळणी म्हणजे अंगदाला त्या ठिकाणी आली आणि गुळणी आल्याबरोबर अंगद असणाऱ्या निळाला म्हणजे त्या ठिकाणी हाणली गेली. निळाला असणाऱ्या रक्ताची गुळणी त्या ठिकाणी आली, मूर्छित असणारा नीळ त्या ठिकाणी पडला गेला. असणारा लागताची मुष्टिघात तेने नीळ रुधिर वमित विकळ पडला मूर्छित जेवी पर्वत वज्रघात. मग असणारा त्या ठिकाणी मुष्टीचा घाव त्या ठिकाणी लागल्याबरोबर रक्ताची गुळणी आली आणि असणारा मूर्छित त्या ठिकाणी पडला गेला. जशा असणाऱ्या पर्वतावर वज्राचा घात करावा, वज्राचा घाव लागल्याबरोबर जसा पर्वत त्या ठिकाणी उलटून पडतो तशा कुंभकर्णाचा मारा लागल्याबरोबर असणारा नीळ त्या ठिकाणी म्हणजे मूर्छित पडला. नीळ पडताची मूर्छित श्रीराम स्मरणान्वित सवेची होवनी सावचित्त आला गरजत संग्रामा. मग असणाऱ्या निळाला मार लागल्यामुळे मूर्छित पडला. मूर्छित जरी पडला तरी अखंड प्रभू रामचंद्राचं भगवंताचं रामनामाचं स्मरण कंठाच्या ठिकाणी होतं. त्या रामनामस्मरणाच्या जोरावर असणारा नीळ सावध त्या ठिकाणी झाला आणि प्रभू रामचंद्राच्या रामनामाची गर्जना करत युद्धासाठी उठला. शिळा शिखरे प्रचंड शैल्या तळघाते शालताल मुष्टी आणि वर्मस्थळ संग्राम कुशळ कपियोद्धे. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे निळाला रागाला परत असणारा दुसरा
दुसरा पर्वत असणारा वृक्ष पाषाण त्या ठिकाणी उचललं गेलं, तेही फेकून मारू लागलं. वर्ण असणाऱ्या हाताचा मुष्टिघातही त्या ठिकाणी कुंभकर्णाला देऊ लागले. पाचही वीर एकीभूत होऊन या संग्रामात कुंभकर्णाची भिडत आले गरजत साटोपे. मग वानर कशी होती त्या ठिकाणी? धैर्यशील असणारी वानर होती. दुसरा मागा आपल्याला मदतीला येतोय का नाही हे बघायचं नाही. आपल्या अंगात जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीनिशी त्या ठिकाणी पुढे जाऊ लागली आणि असणाऱ्या कुंभकर्णाला पाचही वीर एकत्र होऊन त्या ठिकाणी मारा देऊ लागली. ऐसे लागता प्रहार कुंभकर्ण केला झरझर, ते गायन मानुनी निशाचर रणी दुर्धर खवळला. मग पाचही वीर एकत्र झाले आणि असणाऱ्या कुंभकर्णाला मारा देऊ लागले. जर्जर असणाऱ्या कुंभकर्णाला केलं, पण गवता समान कुंभकर्णानं त्या ठिकाणी मानलं गेलं. त्याला असणाऱ्या त्या ठिकाणी काहीच म्हणजे एवढं मारलं तरी त्या ठिकाणी होईना गेलं. पुन्हा असणाऱ्या कुंभकर्णाला राग त्या ठिकाणी आला आणि वानरावर तुटून पडू लागला. वृषभवीर तुरबळी आकळोनिया करतळी, खेम देवनिया रांगोळी केला तत्काळी कुंभकर्णे. वृषभाला वृषभवीर तुरबळी त्यानं का कुंभकर्णानं मग म्हणले असणाऱ्या कुंभकर्णाला रागाला रागाच्या भरात म्हणले असणाऱ्या वृषभ नावाचा वानराच्या वानरावर त्या ठिकाणी धावला गेला आणि असणारी गच्च मिठी म्हणले त्या ठिकाणी असणाऱ्या वृषभाला त्या ठिकाणी मारली आणि आवळून म्हणले त्या ठिकाणी धरला. अति बळे बळवंत वृषभवीर अति विख्यात, स्वयंरुधिराते वमित रणी मूर्छित पाडिला. मग म्हणली त्या ठिकाणी एवढं म्हणली त्या ठिकाणी आवळून धरला. एवढा बळीयाळा असणारा बलवान असणारा वृषभवीर आहे, पण कुंभकर्णानं त्या ठिकाणी दाबलं गेलं. दाबून धरल्यामुळे असणाऱ्या तोंडातून म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी रक्ताची उलटी त्या ठिकाणी झाली आणि मूर्छित म्हणजे वृषभ वानर त्या ठिकाणी पडला गेला. चला वृषभा पाडोनी मूर्छा पडणं उरले जे का चौघे जण, त्यावरी धावला कुंभकर्ण रणी गरजोन साटोपे. कथेचं अनुसंधान वृषभाला मूर्छित पाडलं कुंभकर्णानं. 5 जण आलेली होती कुंभकर्णाच्या अंगावरती. वृषभाला त्या ठिकाणी आवळून दाबून मूर्छित पाडलं कुंभकर्णानं. 4 जण उरले. त्या 4 जणांचाही संवार कुंभकर्ण करू लागला. शरभे हाणी तला पर्वत हेरे दिदला मुष्टिघात, पर्वत पिष्ट करुणी तेता शरभ मूर्छिता पाडिला. शरभ नावाच्या वानरानं मोठा पर्वत घेतला, कुंभकर्णाच्या अंगावरती टाकला. कुंभकर्णाला झालं काही नाही. एक मुष्टी वळली कुंभकर्णानं आणि शरभाला मारली. शरभ मूर्छित पडला आणि त्या पर्वताचं निवारण कुंभकर्णाने केला. निळे हाणीता शिळा शिखर रागे दिदला पांपरा, लाता शिखर करुणी चूर निळ महावीर पाडिला. निळ नावाच्या वानरानं मोठ्याला असणाऱ्या पर्वताचं शिखर घेतलं आणि कुंभकर्णावरती मारलं. ते शिखर असं बाजूला सरलं, लात घातली निळाला आणि लातेमध्ये कुंभकर्णानं त्या निळाला मूर्छित पाडलं. गवाक्षवीर अति विख्यात कुंभकर्णाचे पाडिले दात, एरे हाणोनी तळघात रणी मूर्छित पाडिला. गवाक्ष नावाचा वानर आहे, त्यानं कुंभकर्णाचे दात पाडले. वानर बलवान होती पण ही जास्त होत, ताकद जास्त होती कुंभकर्णाकडे. पर्वतासारखा भयंकर दिपाळ वानर बारकी बारकेली. त्याच्यामुळं वानरा मार खात होती पण त्याला मारून मार खात होती. दात पाडला असणाऱ्या गवाक्षानं. दात पाडलं कुंभकर्णाचं. कुंभकर्णानं तळव्यानं त्याला मूर्छित पडला. ऐका. गंधमादन वीर दारुण शाल ताल वृक्षी जाण, हानोनिया कुंभकर्ण रुधिरे पूर्ण नाणीला. गंधमादन नावाचं वानर आहे. मोठमोठाले शाल ताल नावाची झाडं घेतली आणि त्या झाडाने कुंभकर्णावरती प्रहार केला. कुंभकर्णाला रक्तानं भरलं म्हणतात. रागे त्रिशूळ आणि जाण गगना गेला गंधमादन, कुंभकर्णे स्वय उडून दरी धावण साटोपे. आणि कुंभकर्णाकडे त्रिशूळ होता. ते त्रिशूळ मारला रागानं गंधमादनाला. त्रिशूळ आल्याबरोबर गंधमादनानं आकाशामध्ये उड्डाण केलं. त्रिशूळ
फेल गेला, त्याचा उडून निघून गेला. तेवढ्या वेळामध्ये कुंभकर्णानेही उड्डाण केलं, असं आकाशामध्ये गेला आणि त्या गंधमादनाला धरला. सुगंध देखोनी गंधमादन त्याचे केले अंगमर्दन. ऐसे पाडिले पाचही जण केले गर्जन कुंभकर्णे. आणि गंधमादन म्हणजे त्याच्या असणारा अंगाचा सुवास येत होता, सुगंध येत होता. कुंभकर्ण त्याला धरायला गेल्यानंतर ना पूर्ण सुवास ते असणाऱ्या कुंभकर्णाच्या अंगाला लागलेला होता, चांगला वास येत होता. असं म्हणले अशा पद्धतीने जी उरलेली 4 जण, पहिलं निळाला मारलं म्हणजे मूर्छित पाडलं, पुन्हा ह्या 4 जणाला कुंभकर्णाने मूर्छित पाडलं. पळावया वानर बार धाविन्यला निशाचर. तव ते निधडे महावीर युद्ध सत्वर मिसळले. आणि ह्या 4 जणांना 5 जणांना पळवून लावण्याचा प्रयत्न कुंभकर्ण करत होता. पाठी दिली की संपला विषय, पळून गेली की घाबरले. पण निधडे होते वानर, किती जरी लागले, मूर्छित पडले, बेशुद्ध झाले, रक्तानं भरले, तरी पुन्हा रामनामाची गर्जना करून पुन्हा युद्धाला येत होते. कुंभकर्णाला पाठी कुणीच देत नव्हते, ही पळवून लावायचा प्रयत्न करत होता, पण पुन्हा युद्धाला येत होते असं सांगतात. करुणिया रामनाम स्मरण गगना उडवणी वानर गण. शिळा पर्वत पाषाण शाल ताल पूर्ण आणि ती. आणि रामनामाची गर्जना करायचं, रामनामाचं असणारं चिंतन सदोदित मुखामध्ये होतं. आकाशामध्ये गेले, उड्डाण केलं. मोठमोठे असणाऱ्या वानरांनी शाल ताल पर्वताची शिखर, दगड पर्वत आणून कुंभकर्णाच्या सैन्यावरही कुंभकर्णावर मारू लागले. कुंभकर्ण तुर्बळी हानुनिया निज शूळी. शिळा वृक्ष पर्वत जाळी छेदुनी तात्काळी सांडिले. कुंभकर्ण बलवान होता. या वानरांनी आकाशामधून सोडलेली शाल ताल पर्वत शिळा शिखर सगळं हातातल्या शूळानं त्याचं निवारण केलं. मारवया वानर कोटी धाविन्यला उठाउटी. वानर वीरा जगजेटी कंठी मुकुटी झोंबले. कोट्यावधी वानर मारण्याचा आवेश कुंभकर्णाला होता. म्हणले सगळेच मारायचे, पण वानर कोणी कुंभकर्णाच्या मुकुटावरती, डोक्यावरती जाऊन बसले असं सांगतात. कुंभकर्णाचे अंगावरी चाललेल्या वानरांच्या हारी. एक चिरिती नकागरी एक दशनागरी मारिती. आणि मग वानर, असंख्य वानर होते, कुंभकर्णाच्या अंगावरती होते, खांद्यावर, डोक्यावर, मुकुटावर, हातावर. मग कोणी नखानं मारू लागलं, कोणी त्या ठिकाणी असणारे मोठमोठाले नख वानरांचे होते. शेपटीनं दिसल त्यानं कुंभकर्णाच्या अंगामधून रक्त वानर काढू लागले. एक गुडघा आणि ती तळी मुष्टी घाते अतुर्बळी. एक हाणी ती करतळी तनु रक्ताळी तीही केली. आणि कुंभकर्णाचं शरीर पूर्ण रक्तानं भरून गेलं. कोणी बुक्कीनं मारू लागलं, कोणी गुडघ्यानं मारू लागलं, कोणी लाटेनं मारू लागलं, कोणी हाताच्या तळव्यानं मारू लागलं, कोणी नखानं मारू लागलं. कुंभकर्णाच्या शरीरावर वानरांच्या हारी होत्या, असंख्य वानर होते, त्यामुळे रक्तबंबाळ कुंभकर्णाचं शरीर केलं. वानर मिळवणी समस्त निष्ठुर हानुनिया घात. कुंभकर्ण रुधिराक्त केला रणात वानरी. वानर सगळ्यांनी अचानक आली, त्याच्यामुळं असंख्य वानर कुंभकर्णाच्या अंगावरती आली आणि कुंभकर्णाच्या शरीराला क्षती करून सगळ्या अंगामधून रक्त हृदयरोक्षित कुंभकर्ण करून टाकला. ऐसे वानरी करीत रण कोपा चढला कुंभकर्ण. शूळ घेऊनी आपण कपिकंदन मांडिले. अशा पद्धतीने राग कुंभकर्णाला आला. हातामध्ये शूळ घेतला मोठाच्या मोठा आणि भयंकर शूळ घेऊन जे अंगावरती वानर आलेली होती त्या वानरांचं कंदन करायला सुरुवात केली. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. हानिता शूळाचा आघात वानर उडती आकाशात. कुंभकर्णे पसरून हात कपी समस्त आकळिले. आणि असंख्य वानर कुंभकर्णाच्या अंगावरती आलेले होते. कुंभकर्णाने शूळ घेतला आणि मारायचा प्रयत्न केला, पण शूळाच्या घावाला वानर सापडत नव्हते. वानर आकाशामध्ये उडून जात होते, शूळाच्या घावाला सापडलेच नाही. मग कुंभकर्णाने मोठा असणारा त्याचा दीर्घ हात होता, तो हात पसरला आणि उडणारी वानर आकळली, थांबवली. ऐका. एक रगडोनी बक्षित एक
सगळेची गिळीत एक शिळा तळी मर्दीत एक चवळीत मग दांतांतळी. कुंभकर्णाला सुद्धा आवेश आला मोठा. आपले हात पसरले, हातानं काही दाबून मारू लागला, काही दाताखाली खाऊ लागला. हाय असं वानर अख्खच्या अख्खं गिळून टाकू लागला. त्यांच्या झाडांनी दगडांनी शिखराने वानरांना कुंभकर्ण मारू लागला. रणी मारिता प्लवंगम झाल मांस शोषित कर्दम रणभूमी अति दुर्धर वानर परम प्रयाळ. आणि वानरांना आकांत निर्माण झाला. कुंभकर्ण मारू लागला. मोठमोठाले हात पसरून दीर्घ हात होते त्याचे. त्यामुळं असंख्य वानर रणांगणामध्ये मरू लागले, मूर्छित पडू लागले. रक्तांची नदी, मांसांचा चिखल रणांगणामध्ये होऊ लागला असं सांगतात. इंद्रवर्जे करी पर्वत छेदन पाश असते यम घे प्राण ते विचुळ गाते कुंभकर्ण वानरा कंदन करीतेसी. आणि इंद्रानं मोठं वज्र घेऊन पर्वतावरती मारावा, पर्वताचा भुगा करावा, किंवा आयुष्य प्राण्याचं संपल्यानंतर ना लगेच यम येतो आणि यम पाश टाकून त्याचा प्राण आकळून घेतो. तशा पद्धतीने कुंभकर्णानं आपल्या शूळानं असंख्य वानर मारू लागला. जेविका शुक्षवनित्राने ग्रीष्मे जाळीले हुताशने तेवी वानर पाळी गणे कुंभकर्णे त्रासिली. वाळलेलं वन असावं आणि त्या वनामध्ये असणारी वाळलेली लाकडं अग्नीमध्ये पडावी आणि अग्नीमध्ये त्या ठिकाणी लाकडं सगळी एकाच क्षणामध्ये भस्म होऊन जावी. तशा पद्धतीने त्या शूळानं सगळे वानर मारू लागला. कुंभकर्ण करिता घात वानराश्रय श्री रघुनाथ त्यापासी आले समस्त दुःखाभिभूत कपिकुळे. कुंभकर्णानं मारायला सुरुवात केली वानरांनी. मग आता ठरवलं कोणी वाचवणार नाही, फक्त एकच भगवंत जो आपल्याला वाचवू शकतो. बाकी कुंभकर्णापुढे कुणाची ताकद चालत नाही. त्यामुळं वानर क्षीण झाले, घायाळ झाले आणि अंतीला एकच भगवंत आहे म्हणून रामचंद्राकडे वानर आले. कुंभकर्णाच्या टाटी श्रीरामी लक्षोनी दृष्टी वानर आले कोट्यान कोटी रणी संकटी त्रासोनी. आणि कुंभकर्णाच्या क्रोधामुळं त्याच्या शूळामुळं वानर घाबरले. वानरांच्या लक्षामध्ये आला आता रामच आहे जो आपल्याला तारू शकतो, वाचू शकतो. म्हणून सगळे वानर माघारी फिरले आणि रामचंद्राच्या आश्रयाला आले. वानर सैन्याची माटी हनुमान देखोनी दृष्टी रागे उठला कडाडटी फोडावया गाठी कुंभकर्णाची. सगळे वानर रामचंद्रापाशी आले, कुंभकर्णाला घाबरून आले. त्याच्यामुळं हनुमंतानं पाहिलं ही वानर ह्या कुंभकर्णाला घाबरले. भयंकर राग आला हनुमंताला. काय करतात? सीता शुद्धी करिता जाण दीर्घ देखिला कुंभकर्ण त्यासीच आपण करावे रण हा संकल्प पूर्ण हनुमंती. हनुमंताने संकल्प केलेला होता. ज्यावेळेस सीता शुद्धीला गेले होते त्याच वेळेस हनुमंताने विचार केला प्रथम युद्धार्थ मी करीन. ज्यावेळेस कुंभकर्णाला पाहिलं दीर्घच्या दीर्घ शरीराचा, हनुमंतानं बघितलं आता झोपला म्हणले झोपू द्या, कशाला झोपमोड करायची, पुन्हा येणारच आहे म्हणले युद्धाला. आल्यानंतर बघू म्हणले, पहिल्यांदा युद्ध मीच करतो म्हणले, ह्याच्याकडे बघू किती ताकद आहे. असा विचार हनुमंतानं पाठीमाग केला होता लंकेत असताना. आणि तोच कुंभकर्ण युद्धाला आला. हनुमंताला आवेश आला. रामचंद्राला विचारू लागले गळी वाखविना कुंभकर्ण त्यासीच करोनी रण त्यासी पावया अंगवन उल्हास पूर्ण हनुमंता. हनुमंतानं म्हटले दिसायला तर बलवान दिसायला एवढ्या मोठ्या शरीराचा आहे म्हणले, बघू फक्त खरंच अंगानं वाढला आहे का काय आहे याच्यामध्ये ताकद. म्हणून कुंभकर्णाबरोबर युद्ध करण्यासाठी हनुमंताला आवेश आला. माझी माझे भाग्य समर्थ प्रसन्न झाला श्री रघुनाथ रणी सापडला कुंभकेत युद्ध पुरुषार्थ तुकावया. हनुमंताने विचार केला माझं भाग्य समर्थ आहे, रामचंद्राने आमच्यावरती कृपा केली आणि कुंभकर्णासारखा योद्धा बघू म्हणले याच्याकडे किती ताकद आहे, त्याच्याबरोबर युद्ध करण्याची संधी भेटायले याचा आनंद हनुमंताला वाटू लागला. पहिले पुच्छाचे करुणी रण पाहू कुंभकर्णाची अंगवन नाटोपे तरी आपण देवृद्धा निर्दळू. आणि हनुमंताने विचार केला बघू म्हणले आधी शेपटी सोडू, शेपटीनं जर कुंभकर्ण घायल झाला आरे आला तर ठीक आहे, आणि जर शेपटीनं सुद्धा ऐकाना गेलं तर मग उड्डाण करून या कुंभकर्णाला मारून टाकू असा विचार हनुमान करतात.
ऐसे विचारोनी हनुमंत पुच्छाग्र प्रेरिता पर्वत वर्षे पर्वत शतानुशत असंख्य ते वेळा. विचार केला हनुमंतानं. काय विचार केला? आधी शेपटीनं बघू. शेपटीनं भागलं तर भागलं, शेपटीनं आरे आला तर आला, नाहीतर मग उड्डाण करून मारून टाकायचं. पण मारायचं, ठेवायचं नाही. आपले सगळे वानर मारलेत. विचार हनुमंताने केला. शेपटीनं मोठा पर्वत उचलला, अंगावरती सोडला. शतानुशत पर्वत पुच्छ लागे वेगे वर्षत तेने कुंभकर्ण शाशंकित गिरी तोडीत शूळ हस्ते. हनुमंत बाकीची वानर एक एक पर्वत आणत होती महाराज. हनुमंतानं 100 पर्वत शेपटीनं उचलायची, कुंभकर्णाच्या अंगावरती टाकायचं. एक पर्वताचं निवारण करूस तर दुसरं यायचं. 100 डायरेक्ट अचानक येत होते. कुंभकर्ण वेडावला. म्हणले कोण्या कोण्या पर्वताला थांबवावं, आपल्याकडे एकच शूळ आहे, कोण्या कोण्या पर्वताचं निवारण करावं. 100वर अधिक पर्वत हनुमान सोडू लागले. पर्वत सहस्रे सहस्र तोडित श्रमला निशाचर झणगलिले त्याचे कर कपी दुर्दळ पुच्छाग्रे. हजारो पर्वत हनुमंतानं उचलले. बघू म्हणले कोणत्या कोणत्या पर्वताचं निवारण करतय. हजारो पर्वत एकदमच येऊ लागले. त्याचा हात दुखायला लागला कुंभकर्णाचा. ती शूळ मारो 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 हाताने मारत होता ना, पर्वताचं निवारण करत होता. हात दुखून गेले, दमले हात, तरी असंख्य पर्वत येत होते असं सांगतात. ऐसे त्याचे पुच्छ बळी करोनी राक्षसा रवंदळी केलंकीची पैहोळी अतुर बळी कपी पुच्छ. आणि कुंभकर्णानं ऐकलं होतं, बघितलं नव्हतं पण ऐकलं होतं जाग झाल्यावर. हीच वानर आहे म्हणले लंकेमध्ये आलेलं. ह्यालाच लंकेमध्ये आग लावलेली आहे आणि लंकेमध्ये शिपटी वाढत होती ती हीच आहे म्हणले, याचीच आहे. असंख्य घर जाळले म्हणले यानच. आतुर बळी आहे तो हनुमान असा विचार करू लागला. पुच्छाग्र बळे जाण केल्या अखियाचे निर्दळन इंद्रजितासी गरी नरणी गांजोन करावया रण कपी पुच्छ. आणि हेच शिपूट आहे म्हणले, ज्या शेपटीनं अखयाला मारलं हीच शिपूट आहे म्हणला. त्याचं हीच असणारी शेपटी आहे ज्यानं इंद्रजिताला बिळात लपेपर्यंत मारलेला आहे. अशा प्रकारचा विचार करू लागला. कपी पुच्छ प्रतापवंत धाकला विला लंकेत निधडा वीर हनुमंत ऐसे निश्चित मानले. कुंभकर्णाला निश्चितच मानले, लक्षात आला हाच हनुमान आहे म्हणले, ज्यानं लंकेमध्ये आकांत केलेला आहे. सगळ्या लंकेचा पुरदाहो केलेला आहे. लंकेमध्ये सगळे असणाऱ्या घरांना घर जाळलेली हाच आहे हनुमान. अशा प्रकारचा दुर्धर मार शेपटीचा पाहिला. कुंभकर्ण सुद्धा हनुमंताच्या शौर्याचं वर्णन करू लागला. ऐसा कपी पुच्छाचा धाका कुंभकर्णे घेतला देख हनुमंत आला पैसमुख देखुनी हा कसा टोपे. आणि मग अशा पद्धतीने बघितलं कुंभकर्णानं. निधडा योद्धा हनुमान आहे म्हणले. हनुमंत बी म्हणले आता लांबून गपचिप कवर पर्वत सोडायचे, डायरेक्ट समोर जाऊन उभा राहू, त्याला काय करायचे ती करू दे. बिंदास्त हनुमान कुंभकर्णाच्या समोर जाऊन उभा राहिले. काय करतोय बघू, विचार करतात. जैसा चळ गिरीवर तैसा कुंभकर्णा समोर उभा ठेला हनुमान वीर शैल शिखर झेलीत. हनुमंत आले महाराज. जसं पर्वत असावा तसा पद्धतीने वज्र शरीर हनुमंताचं होतं. मोठमोठाले पर्वत हनुमंतराय कॅच झेलीत होते. हे हातातून पर्वत टाकायचा, हे हातात पकडायचा आणि पर्वत कॅच झेलीत कुंभकर्णाच्या समोर निशंक हनुमान आले. कुंभकर्ण मधोन्मत्त सैरा दावे शूळहस्त पुढे ते कोणी हनुमंत शाशंकित तो झाला. कुंभकर्ण मदानं उन्मत्त झालेला आहे. मदोन्मत्त झालेला कुंभकर्ण मोठमोठाले असणारा त्या ठिकाणी हनुमंत दिप्पाड शरीराचा पुढे उभा राहिला. पुढे बघितलं कुंभकर्णानं हनुमंताला. कुंभकर्ण शाशंकित झाला. मला बघितल्यावर लोक वानर घाबरते आणि बिंदास्त माझ्या पुढे येऊन उभारला, माझ्या पुढे पर्वत झेलायला लागलाय. याचं आश्चर्य कुंभकर्णाला वाटलं. आणि त्या पुच्छा विघात कुंभकर्ण चांचरी जात झनानिलिया शूळहस्त शूळ गळत रणांगणी. आणि मग लगेचच हनुमंतानं शेपटीचा आघात मारला. मारल्याबरोबर कुंभकर्णाला चाचरी आली आणि शूळ घेतला कुंभकर्णानं आणि त्या शूळानं हनुमंतावर मारू लागला. शूळ रणी गळोनी पडत तेने कुंभकर्ण क्रोधान्वित शूळ घेऊनी धावत रणी हनुमंत मारावया. आणि कुंभकर्णाला भयंकर राग आला. जे जे मारेल ती शेपटी पुढे चालत नाही. मग मोठा असणारा शूळ घेतला, हनुमंतावर मारला. हनुमंतानं शेपटीनं खाली पाडला. पुन्हा शूळ घेतला,
पुन्हा हनुमंताच्या अंगावरती कुंभकर्ण धावला. कुंभकर्णाची अंगवन पहावया हनुमंत आपण पुढे राहिला सावधान मरण मारून प्रतापी. अशा पद्धतीने मग विचार केला कुंभकर्णानं. मोठा असणारा शूळ घेतला, हनुमंताच्या पुढे आला. हनुमान म्हणले बघू किती ताकद आहे, काय ह्याला करायचंय ती करू द्या म्हणले. बघू म्हणले कुंभकर्णाची ताकद. म्हणून कुंभकर्णाच्या पुढे हनुमान सावधान उभा राहिले. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. गावानिता कपिंद्र सुळंग फुटेची वांदरा भवंडी आली ऋषाचरा पडे मागाराच्या चरित. असो पांडुरंगा करू प्रथम नमन तो श्री चरण संताची. त्यांच्या कृपाशीर्वाद आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान आहे. कुंभकर्ण बरं एक वेळी राहिली. कुंभकर्ण आणि राजा रावण राहिलेली वाचा म्हणतात. 81 वेळ. जेवी विरू धगधगीत तैसा सुळ सिंदुराच्या चित जायचा तर दिव्यमान पर्वत तैसा भासत मासुळ. हीच राहिली होती. जसं वीज चमकावी तसा चमचम चमचम करणारा शूळ कुंभकर्णाच्या हातात होता. गर 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 फिरवत हनुमंतरायाच्या जवळ कुंभकर्ण आला. गावानिता कपिंद्र सुळन पुट्याची वानरा भवंडी आली विचारा पडे मागरा. गरगर फिरवला. हनुमंतरायकडे पाहिलं. सप दिशा हनुमंतरायाच्या अंगावर सूळ टाकला. टाकल्या बरोबर हनुमंतरायाला काहीच झालं नाही. उलटा जेवढ्या वेगाने त्याने घात केला होता तेवढ्या वेगाने रिटर्न असणारा कुंभकर्ण फिरला. चाचरी म्हणजे भवंडी म्हणजे थोडक्यात गिनकी, थोडक्यात बेशुद्धपणा असणाऱ्या कुंभकर्णाला आला. पुढे काही करू लागले. मूर्छा पण हनुमंत देखोनी कुंभकर्ण धावत कपीचा घात करावया. हनुमंतराला आली शिळाच्या असणाऱ्या द्वारे. शिळच कसला होता काय माहिती. हनुमंतराय सुद्धा बेशुद्धपणे का झपक्यात त्यांचे सुद्धा तोंडातून रक्त आलं. प्रत्येक वानराच्या तोंडातून रक्त येते, त्यांच्याही तोंडातून रक्त आलं. बेशुद्ध हनुमंतराय पडले. कुंभकर्णाने बघितलं, बरं झालं सापडला. पळतच कुंभकर्ण हनुमंतरायच्या जवळ मारण्यासाठी येऊ लागला. कुंभकर्ण धरोनी चरणी गरजत वटीला तोरणी गरगरोनी मग असणारा कुंभकर्ण घात करण्यासाठी हनुमंतरायच्या जवळ आला. बेशुद्ध पडलेल्या हनुमंतरायला उचलावं, लंकेत विजयाची गुढी घेऊन जावं म्हणून जवळ आला. तेवढ्यात हनुमंतराय सावध झाले. कुंभकर्णाच्या पायाला धरलं आणि पायाला धरलं गर 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 फिरवायला सुरुवात केली. भवंडी मोतळी जनेक भवंडी नबी तळी वीर मावळी चक्राणू मेळी भवंडी. मग कधी म्हणजे पृथ्वी तलावर कुंभकर्णाला फिरवायचं, कधी आकाशात उड्डाण मारायचं आकाशात कुंभकर्णाला फिरवायचं. असं गोल 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 जसं फिरावा भवरा तसं कुंभकर्णाला फिरवायला सुरुवात केली. समुद्र जाळी समुद्र लागेल नाभी मुळी आपटीता पै गोचळी होईल रांगोळी पाताळा. मग हनुमंतरायांनी विचार केला म्हणजे ह्याला गर 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 फिरवावा समुद्रात टाकून द्यावा तर पट्या बुडत बी नाही. ह्याच्यामध्ये असणाऱ्या नाभीपर्यंत पाणी लागतंय, समुद्रात टाकून का उपयोग आहे. मग म्हणजे गर 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 फिरून भली मोठी शिळा बघून त्याच्यावर आपटून मारू तर म्हणजे पाताळापर्यंत ह्याचा दणका उठल. काय अवस्था आमदारी गिळीला विमान यांच्यारी मारू कैच्या परी विचार करी हनुमंत. हनुमंतरायाने विचार केला म्हणजे आज महाशिवरात्र आहे. त्या महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवजीचं विमान म्हणजे गरा 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 कोण कसं काय करतंय कोण काय करतंय बघत असते. आपण जर कुंभकर्णाला वरच्या वरी फेकून दिलं तर ते महादेवजीचं जाणारा विमान कुंभकर्ण गिळून टाकील. सगळे विमान देवांची गिळून टाकील. मग काय करावं. कुंभकर्ण एवढे देंडे उचलून या काही वाडे हनुमान मानला रण सुरवाडे वाडे कोडे. विचार केला हनुमंतरायाने म्हणलं नका कुठं टाकायचं न ग बसू म्हणले ह्याला गर 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 फॅन सर फिरवितो म्हणले लय उकडायला लागले. म्हणून असणार नाचत कौतुकाने हनुमंतराय नाचत गर 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 फिरवत
बिरबिट्टा बारक्या लेकराने फिरवले सारखं फिरवू लागले. श्रीराम संतोषोनी पूर्ण सुग्रीवासी सांगे आपण हनुमंताशी अंगवन रणविंदान पाहे. प्रभू रामचंद्र पाहत आहेत, सुग्रीवराजे पाहत आहेत, हनुमंतराय घर 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 कुंभकर्णाला फिरवत आहेत. तेवढ्यात प्रभू रामचंद्र म्हणले बघा बघा सुग्रीवराजे किती हनुमंतरायने कौतुकाने उचललंय, किती कौतुकाने फिरवत आहे. ऐकता श्रीराम वचन सुग्रीवासी आले स्फुरण स्वय करून या उड्डाण कुंभकर्ण हाकिला. मग म्हणले असणार प्रभू रामचंद्राला विचारलंच नाही आणि त्यांच्या दोघांचं चाललेलं भांडण आवेशाला आणि त्या आवेशाने सुग्रीवराजाने उड्डाण मारलं. आता त्या दोघांचं चाललं होतं, दोघात तिसरा सगळंच विसरा. कसं काय म्हणून दोघांच्या मध्ये भांडणात कधी पडायचं नाही. पडलं तर कशी फजिती होती सुग्रीवराजाची उदीच्याला आहे का. लय अवघड परिस्थिती होणार आहे सुग्रीवराजी. चाललं होतं दोघांचं भांडण, उगतच मध्ये गेलं पण मध्ये जाऊन म्हणला ओय कुंभकर्णा त्या हनुमंतरायाकडे काय बघता, मी आलोय माझ्याकडे बघा. एकावारी दोघे जण पुरुषार्थ नवे जाण हनुमंते कुंभकर्ण स्वयं मग म्हणले हनुमंतराने विचार केला धर्मशास्त्र सांगतंय एकावर दोघांनी पुरुषार्थ करू नये, आपली ताकद दाखवू नये किंवा भांडण दोघांनी एका बरोबर करू नये असा विचार असणारे धर्मशास्त्रावर बोट ठेवून हनुमंतराने केला. कुंभकर्णावर फिरवत होणारा सळ जसा होता तसा उभा केला. सुग्रीवाच्या हातात दिला हनुमंतराय पुढे होता स्वयं उचलीला तैसा ते उभा केला. निधन हनुमंत दादूला उडणी आला श्रीराम. जसा कुंभकर्णाला उचलला होता बर्गर फिरवून जसा उचलला तसा ते तसा उभा केला आणि दोघांनी एकाला मारायचं नाही हा विचार हनुमंतराने केला आणि नीट प्रभू रामचंद्राच्या जवळ गेले. आलो टांगण मस्तकी वंदोलिया हनुमंत कोपाय मान काय आपण बोलत. लगेच प्रभू रामचंद्राच्या जवळ गेलेला गडबड सलोट टांगण प्रभू रामचंद्राला घातलं. प्रभू रामचंद्राच्या पायावर डोकं हनुमंतराने ठेवलं. रागाला रागाच्या भरात प्रभू रामचंद्र हनुमंतराय काय म्हणतात हनुमान म्हणे श्रीरामाचे दुर्लक्षण नाही तू ते काय उदे देखोनिया माते सुग्रीवाते धाडी. प्रभू रामचंद्र तुम्हाला धुराचं लक्षण काय असतं ती कळत नाही का म्हणले. एकट्याने दोघांबरोबर कसं लढायचं म्हणले. बरं मी लढत असताना माझ्यामध्ये काय तुम्ही कमीपणा बघितला का. कुठं कमी पडलं. एवढा भला मोठा असताना कुंभकर्ण घर 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 फिरत होतो. काय झालं तुम्हाला नेमकं प्रभू रामचंद्र माझ्यात कमीपणा बघितला आणि सुग्रीवराजाला का पाठवलं. नाही वीर्य धरे सांडिले नाही उन्हे पण मरले सुग्रीवासी कोण बोले तो दाढी श्रीराम. प्रभू रामचंद्र तुम्ही कशा प्रकारचा कार्यक्रम केला. का सुग्रीवराजाला पाठवलं. माझी ताकद कमी वाटली तुम्हाला. माझा धीर सुटल्यासारखं वाटलं तुम्हाला. मला कुठं कमी पण आला सांगा की त्या कुंभकर्णाबरोबर लढत असताना दमल्यासारखं वाटलं तुम्हाला. ताकद क्षीण झाल्यासारखं वाटलं. काय वाटलं तुम्हाला सुग्रीवराजाला तुम्ही का पाठवलं. युद्ध संग्रामाशी तू दिले आणि काशी घराने सांगू कोणापाशी उक्सा बुक्सी स्पुंदत. राग काढून का उपयोग. शांत केला राग हनुमंतराने म्हणले. आधी रागाने बोललं पुन्हा म्हणलं नको बाबा काय रागा देवाला रागाने शांत केला राग असणार हनुमंतराने. आणि म्हणजे आता या युद्धाच्या ठिकाणी मी माझं त्याचं चांगलं जमलं होतं चांगलं चाललं होतं तुम्ही सुग्रीवराजाला पाठवलं म्हणजे मग आता ही जी काय घराणं आहे माझं कुणाला सांगू म्हणले प्रभू रामचंद्र तुमच्याशिवाय मला कोण आहे ह्या जगताच्या ठिकाणी. म्हणून हनुमंतराने प्रभू रामचंद्राच्या कुशीत मुंडका घातलं धाय मोकलून रडायला लागले. हनुमंताची व्यथ कृपाली श्री रघुनाथ लिंगोनी एकात्मता स्वासिता होये त्यासी. मग अशा प्रकारच्या हनुमंतरायाची अवस्था आणि घराणं कुणाला सांगून तुमच्याशिवाय मला कोण आहे असं म्हणलेलं प्रभू रामचंद्राने ऐकलं. प्रभू रामचंद्राला असणार कृपा आली आणि प्रभू रामचंद्र हनुमंतरायला लिंगन देऊन असणार काय आश्वासन हनुमंताच्या उदरात डोई घालून या रघुनाथ माझे अपराध समस्त
बापा हनुमंतरायाच्या असणाऱ्या कुशीमध्ये प्रभू रामचंद्राने डोकं घातलं पुन्हा. वा वा वा, काय हनुमंतरायाचं काय भक्ती आहे, काय ताकद आहे. आणि प्रभू रामचंद्र म्हणू लागले, बोलिलेले पुरीकडे वाकडे उत्तरे क्षमा अपराध असावा, क्षमा करा हनुमंतराय, तुम्ही म्हणजे श्रेष्ठ आहोत, म्हणजे माझ्याकडून चुकलं. पाय हनुमंताचे राणा म्हणता त्याचे आले पुसता जाण केले उड्डाण सुग्रीवे. काही सुद्धा नाही हो प्रभू हनुमंतराय, मी काही सुद्धा बोललो नाही. बघा 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 बघा, फक्त म्हणलं होतं ते हनुमंतरायाने त्या असणाऱ्या कुंभकर्णाचं कसं युद्ध चाललंय नुसतं बघा म्हणलं होतं. तर तुमचं पाहिल्यानंतर त्याला आवेश आला सुग्रीव राजाला, आणि सुग्रीव राजाला कळलंच नाही, मारलं उड्डाण. तुझ्या हनुमंता मजन पुसत रणी आला टोपता सत्य वार्ता हे माझी. खरं सांगतो हनुमंतराय तुम्हाला, खरं तर माझं वाटत नसलं तर तुमची शपथ घेऊन हनुमंतराय तुम्हाला सांगतो, तुमची शपथ घेऊन सांगतो, मी सुग्रीव राजाला पाठवलं नाही, सुग्रीव राजा मनाने गेलेत व असं प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला सांगितलं. श्रीरामाच्या मृदू वचनी हनुमान लोले गड बडवणी त्रिसत्य सत्य तुझी वाणी वेद पुराणी अति वंद्य. आणि प्रभू रामचंद्र गोड बोलल्याबरोबर हनुमंतरायाच्या मनाला पटलं. हनुमंतरायाने गडबडा असं लोटांगण घातलं, म्हणले असणार तुझं बोलणं त्रिकालबद्ध सत्य आहे प्रभू रामचंद्र, तुमच्या बोलण्यात कधी खोटेपणाच नाही. हनुमान चरणी ठेवणी माता म्हणे सुखी झालो श्री रघुनाथा, परिहार सुचो नको आता पुढील कथा अवधारी. हनुमंतरायाने असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या पायावर डोकं ठेवून प्रभू रामचंद्राला म्हणजे बस 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 करा, म्हणजे आता काय जास्त बोलू नका, महाशिवरात्र आहे, सकाळ धरण उपवास आहे, बस म्हणले तुमची कथा म्हणले असणार, जास्त सांगू नका म्हणले असणार, बस झालं म्हणलं, परिहार काय सुचू नका. आता सुग्रीव राजा रणांगणाच्या ठिकाणी आलेले आहे. आता कुंभकर्णातून सुग्रीव राजाचं युद्ध होणार आहे. उगा दुसऱ्याचं भांडण चाललं होतं मध्येच, फुकट कळून शिंदी वळवळ, कशाला करायचं आपल्याला, काय गरज आहे का म्हणले असणार दुसऱ्याच्या भांडणामध्ये मध्ये पडायचं. सुग्रीव राजाची फरिती आहे, पण एक महान पतिव्रता असणारी विभीषण काकाची पत्नी आहे, तिच्या कृपा आशीर्वादाने सुग्रीव राजा उद्याच्याला वाचतील. कसं वाचणार आहे सुंदर वडकताना पुढच्या अध्यात ऐका. चरण हनुमंत संपूर्ण पुढे निरूपण. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेल्याने शरण जाऊन म्हणतात, कुंभकर्णाने या हनुमंतरायाचं युद्धाचा प्रसंग आपण ऐकला, पण दोघांचं असणारं युद्ध थोडस शिल्लक राहिलेलं आहे. त्यांच्यामध्ये असणारा सुग्रीव राजा आलेला आहे, आणि सुग्रीव राजाचा आणि कुंभकर्णाचं युद्ध गोड कथानक असणार. श्रोते मंडळी पुढची अध्यात ऐका, अशी विनंती श्रोते मंडळीला शांती ब्रह्म एकनाथ महाराज करतात, ते त्यांच्या सद्गुरूला शरण झाले आणि शरण जाऊन या अध्यायाचे कथानक संपवितात. श्री भावार्थ रामायण युद्ध कांड एकाकार टिकिया हनुमंत कुंभकर्ण युद्ध वर्णन नाम विशित मार्गाय गोड हा श्रीकृष्ण अर्पण वस्तू शिव भगवंत पुंडलिक माता